नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बघा, 13 जुलैला म्हणजेच उद्या समोती अमावस्या आहे. उपाशी राहिले तरीही चालेल, पण या दिवशी आईने मुलावरून वाळून टाका ही एक वस्तू. बघा, मुलांची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही आणि आपल्याला त्यासाठी काय लागणार आहे तर तांदळाचा प्रभावी उपाय करायचा आहे. तर चला तर मग जाणून घेऊया. बघा, जी अमावस्या सोमवारी येते त्या अमावस्येला आपण सोमवती अमावस्या असे म्हणतात. ही अमावस्या इतर अमावस्यापेक्षा अधिक पटीने फळ देणारी अमावस्या असते. या अमावस्येलाच आपण सोमवती अमावस्या असेही म्हणून या दिवशी आपण भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते. तसेच ही अमावस्या तिथी पूर्वजांच्या स्मरणासाठी सुद्धा समर्पित आहे. या दिवशी पितरांच्या शांतीसाठी तर्पण श्राद्ध दानधर्म केल्याने सुद्धा पितृदोष दूर होतो आणि त्यांचे आशीर्वाद देखील आपल्याला आणि आपल्या मुलांना प्राप्त होत असतात. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ देखील मानला जातो. या दिवशी काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या जातात. आज आपण पाहणार आहोत की एक अतिशय प्रभावी असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. सोमवारी ही सोमवती अमावस्या आहे, तर तुम्ही काही नाही केले तरीही चालेल, पण या दिवशी आईने आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी की मुलावरून वाळून टाका ही एक वस्तू. मुलांची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही. बघा, मुलांचे सर्व दोष, अडचणी, विघ्न, संकटे दूर होऊन मुलांचे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. मुलांवर कोणतीही वाईट संकट, विघ्न येणार नाहीत. हा तांदळाचा उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि हा अतिशय प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐकायचा आहे, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल आणि हा उपाय कसा करायचा, किती वाजता करायचा, केव्हा करायचा हेही संपूर्ण तुम्हाला समजून जाईल. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐकायचा आहे. बघा, चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो काही उपाय सांगणार आहे तो अतिशय प्रभावी उपाय आहे. आपल्याला हा उपाय 13 जुलैला म्हणजे सोमवती अमावस्येला म्हणजेच उद्या हा उपाय आपल्याला करायचा आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी न चुकता हा उपाय करायचा आहे. भले तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठावं लागलं तरीही चालेल, पण ही जी संधी आहे तर ही संधी आपल्याला अजिबात गमवायची नाही, सोडायची नाही. आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सोमवती अमावस्येच्या दिवशी करण्यासाठी मुलांसाठी हा उपाय सांगितलेला आहे आणि तोच उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे. तसेच आपल्याला या दिवशी बघा कोणते उपाय करायचे आहे तुमच्यासोबत मी शेअरच करणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे. उपाय कोणत्या वेळेस करायचा आहे? हा उपाय आपल्याला सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर करायचा आहे. 12 वाजण्याच्या आत तुम्हाला ही एक मौल्यवान वस्तू घरी आपल्या मुलावरून ओवाळून टाकायची आहे. आता अमावस्येचा दिवस जो असतो ना, त्या दिवशी मुलांची दृष्टी किंवा नजर काढण्यासाठी मुलांसाठी असणारी नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर, हट्टीपणा दूर करण्यासाठी तसेच हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी आपण जर काही नकारात्मकता दूर करण्यासाठी उपाय केले तर ते सुद्धा खूप प्रभावी ठरत असतात. जेव्हा तुम्ही मुलांसाठी हा उपाय करत असता तेव्हा या उपायामुळे मुलांची भीती ही कायमची नाहीशी होऊन जाते. त्यांना शांत झोप लागते आणि त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा जाणवते. कारण बघा, प्रत्येक आईला आपल्या मुलांची प्रगती बघायला आवडेल, खूप जास्त काळजी करते. त्यामुळे माझा मुलगा किंवा माझी मुलगी आताच्या सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये त्या जीवनामध्ये कुठेही किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नये असं प्रत्येक आईला हे वाटत असतं. त्यामुळे त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये अभ्यासामध्ये प्रगती व्हावी, त्यांना भरभरून यश मिळावं, प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळावं यासाठीच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. तर तो बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की मुलं भरपूर प्रयत्न करतात, कष्ट करतात, पण त्यांच्या प्रयत्नांना, कष्टांना कुठेतरी यश मिळत नाही. त्यांना काही ना काही अडचणी येतात. त्यांच्या करिअरमध्ये म्हणा, त्यांच्या अभ्यासामध्ये म्हणा, त्यांच्या नोकरीमध्ये म्हणा, अशा प्रत्येक ठिकाणी त्यांना ह्या अडचणी येतात आणि वास्तुशास्त्रानुसार काही प्रभावी उपाय जे आहेत जे आज मी तुम्हाला सांगणार आहे. विशेष स्थितीवर जे उपाय आपण अंमलात आणले तर नक्कीच त्या उपायाचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. हा उपाय मी तुमच्या घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत करण्यासारखा आहे. मुलं किंवा मुली दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. बघा, करता येणार आहे. काही कारणास्तव तुमचे मुलं बाहेर शिकण्यासाठी असतील, आई वडील घरीच असतील तर तुम्ही
तरीसुद्धा आपण आपल्या मुलांसाठी हा उपाय करू शकतो. इतका साधा आणि सात्विक हा उपाय आहे. आता जर तुमच्या मुलांना बाहेरची नजरबाधा होत असेल, बाहेरची काही नजर दोष असेल तर तो दूर करण्यासाठी सुद्धा, किंवा तुमची मुलं सतत चिडचिड करत असतील, आजारी पडत असतील, किंवा तुमची मुलं सतत हट्टीपणा करत असतील, ऐकत नसेल, तर हा उपाय नक्की करा. आता नजर दोष मुलांसाठी बाहेरच्या व्यक्तींची लागते का नाही, तर आपल्या आईवडिलांची सुद्धा नजर ही आपल्या मुलांना फार पटकन लागत असते. बऱ्याच वेळा आपण मुलांचं कौतुक करत असतो, त्यामुळे हे नजर दोष आणि हे सुद्धा आपल्या मुलांना लागत असतात. म्हणून सुद्धा मुलं आजारी पडत असतात किंवा सतत चिडचिड करत असतात. यासारख्या समस्या मुलांमध्ये होत असतात. त्याचबरोबर जर मुलांना काही बाहेरची नजरबाधा किंवा नजर दोष लागलेले असेल तर त्यांच्या प्रगतीमध्ये किंवा लग्न जमण्यामध्ये किंवा अभ्यासामध्ये सुद्धा अडचणी ज्या आहेत त्या येत असतात. म्हणूनच आपल्याला हा उपाय आहे तो आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहे. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे. त्यातील एक महत्त्वाचा उपाय तुम्हाला मी आता सांगत आहे, सकाळी करायचा आहे, आणि दुसरा जो उपाय आहे तो संध्याकाळी करायचा आहे. बघा, पहिला जो उपाय मी सांगत आहे तो तुम्हाला सकाळी 12च्या आतच करायचा आहे आणि 12च्या आतच करायचा आहे, आणि हा तुम्हाला उतारा करायचा आहे, कारण हा उतारा आहे आणि ही उतारे नेहमी सकाळीच केले जातात. हा उपाय करण्यासाठी मी तुम्हाला सोमवती अमावस्येला सकाळी लवकर उठायचं आहे. सर्वप्रथम स्नान स्वच्छ करून घ्यायचं आहे, अंघोळ करून घ्यायची आहे. तुम्हाला हा उपाय करायचा आहे. ज्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे त्या मुलांना सुद्धा अंघोळ घालायची आहे, त्यांच्या आईने सुद्धा अंघोळ करायची आहे. सकाळी अंघोळ झाल्यानंतर, स्वच्छ अंघोळ करून झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तर 1 वाटीभर तांदूळ घ्यायचे आहे. त्या तांदळाचा भात शिजवायचा आहे, व 1 मूठभर तांदूळ घ्या आणि 1 वाटीभर भात होईल एवढेच तांदूळ शिजवायचे आहेत. तो भात तुम्ही बनवणार आहे त्यामध्ये तुम्हाला तेल मीठ काहीच घालायचं नाही. अळणी भात बनवायचा. यानंतर एक भात 1 वाटीमध्ये किंवा एखाद्या द्रोणमध्ये काढून घ्यायचा आहे, आणि हा फक्त भात आपल्याला मुलांवरून आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे. आणि आपण जसा घडीचा काटा फिरतो ना, अगदी त्याचप्रमाणे 7 वेळा ओवाळून घ्यायचा आहे. ओवाळत असताना फक्त तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे, आणि हा भात तुम्हाला 7 वेळा ओवाळून घ्यायचा आहे. घेतल्यानंतर तुमच्या बाल्कनीमध्ये, तुमच्या अंगणात जिथे पक्षी येतात किंवा कुत्रे येतात अशांना तुम्ही ते खाऊ घाला. काळा कुत्रा असेल तर त्यांना खाऊ घातलं तर खूपच चांगलं होईल. तुम्ही ते पेपरवरती ठेवा, त्यांना खायला द्या. हा उपाय तुम्हाला करायचा आहे. हे करून केल्याशिवाय त्यांचं फळ तुम्हाला मिळणार नाही. एवढा प्रभावी उपाय आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर 100% तुम्हाला त्याचं हे फळ प्राप्त होईल. जर तुमच्या मुलामध्ये फरक सुद्धा नक्की जाणवून, मुलामध्ये नकारात्मकता असतं, जो काही मुलांचा हट्टीपणा असतो तो कुठेतरी कमी होत असतो आणि मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते. स्वामींच्या केंद्रात हा उपाय सांगितलेला आहे, त्यामुळे प्रत्येकाने हा सोमवती अमावस्येला नक्की उपाय करा. आता तसा हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला करू शकता, पण सोमवती अमावस्येला हा उपाय केला तर तो खूपच जास्त प्रभावी असतो. कारण तांदूळ जे असतात ना ते पांढरे असतात, किंवा पांढरा भात जो असतो तो भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे. या दिवशी तांदळाचा खूप मोठा धार्मिक महत्त्व आहे, म्हणून आपल्याला हा धार्मिक जो उपाय आहे तो करायचा आहे. आता पुढचा जो महत्त्वाचा उपाय आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे, तो म्हणजे संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी म्हणजे कोणत्या वेळेत करायचा आहे, तर संध्याकाळी 6 वाजल्यानंतर तुम्ही अगदी रात्री 12पर्यंत कधीही हा उपाय करू शकता. तर तो उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त 1 तुरटीचा खडा घ्यायचा आहे, आणि पाणी स्वच्छ करण्यासाठी आपण जशी तुरटी वापरतो तर त्या तुरटीचा 1 खडा घ्यायचा आहे. पाणी स्वच्छ करण्यासाठी जसं आपण तुरटीचा वापर करतो तसाच अगदी खडा घ्यायचा आहे. अगदी छोट्या आकाराचा खडा घेतला तरीही चालेल. फक्त हा उपाय तुरटीचा खडा आपल्या मुलावरून तुम्हाला वरून पासून ते खालीपर्यंत 7 वेळा ओवाळून घ्यायचा आहे, आणि यानंतर हा तुरटीचा खडा तुम्हाला जाळून टाकायचा आहे. 2 कापूर घ्यायचे आहेत, वड्या घ्यायच्या आहेत, आणि कापराच्या वड्या प्रज्वलित करून त्यावरती ही तुरटी ठेवून तुम्हाला टाकायची आहे. आता तुरटी ज्या प्रकारे पाणी शुद्ध करण्याचं काम करते ना, अगदी त्याच प्रकारे जेव्हा आपण आपल्या मुलांवरून ही तुरटी उतरवून टाकतो तेव्हा त्या मुलांचं शरीर, मन हे शुद्ध होत असतं. आपल्या मुलांना जी काही बाहेरची नजर दोष लागलेली आहे ती नजरबाधा सुद्धा कमी व्हायला मदत करत असते. आता जी काही किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्या मुलांमध्ये जी प्रवेश केलेली असते ती सुद्धा संपूर्णपणे नष्ट होते. म्हणून हा उपाय सुद्धा तुम्हाला करायचा आहे. आता जर तुम्ही
आता जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर हा उपाय कसा करायचा, किंवा जॉबला असतील तर त्यांच्या आईने हा उपाय कसा करायचा त्यांच्या मुलांसाठी, तर हा उपाय करायचा. पण कसा करायचा, तर बघा काय करायचं, मुलांकडे मोबाईल असतील तर मुलांना व्हिडिओ कॉल करून मुलांवरून तुम्ही या ज्या वस्तू आहेत त्या उतरवून घेऊ शकता. आणि ह्या मुलांचा फोटो असेल तर त्याच्यावरून सुद्धा तुम्ही ही वस्तू उतरवून घेतली तरीही चालेल. सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा उपाय नक्की करा. बघा तुम्हाला जास्त प्रभावी हे दोन्ही उपाय आहेत, त्यामुळे तुम्ही दोन्ही उपाय नक्की करण्याचा प्रयत्न करा. किंवा दोन्हीपैकी एक शक्य झाला तर तुम्ही एक सुद्धा उपाय नक्की करून बघा. आणि अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा प्रभावी उपाय तुम्ही अगदी अगदी आवर्जून करून बघा. आणि जर तुमच्या घरामध्ये सुतक वगैरे असेल तर तुम्हाला मात्र हा उपाय करता येणार नाही. मासिक पाळी धर्म वगैरे असेल तरीही स्त्रियांसाठी मुलांना हा उपाय करू शकत नाहीत. म्हणून मासिक धर्मामध्ये सुद्धा हा उपाय करायचा नाही. मासिक धर्मात सुद्धा अजिबात आपल्या मुलांसाठी हा उपाय करू शकत नाहीत. अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.